तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एकदा न्यू ब्लॉगमध्ये। तर आज आपल्या शेतामध्ये जायचं आणि शेतातलं म्हणजे मिरचीचं कामं करायचं आहे ना। तर मिरचीमध्ये आपल्याला आज तण काढायचे, मतलब निंदण कामं करायचे आहे ना। तर मग त्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावानो। मग तुम्हाला सगळंच दाखवतो तुम्ही आहे ना। तर मग त्यापर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा बरं का। मग तुम्हाला सगळंच दाखवतो, म्हणजे आपल्या मिरचीमध्ये काय काय कामं करायचे ते पण सांगतो, म्हणजे आपल्याला फवारणी बी करायची ते पण तुम्ही अगोदर व्हिडिओला लाईक करा आहे ना। तर मग त्यामध्ये तुम्हाला अजून पुढे जातो, मग आपलं आलं जरासं पुढे आलो मग मी है ना। तर मग हे पाहू शकतात, मग ह्यामध्ये एवढं गवत झालेलं आहे हे पाहू शकतात। मग ह्या रस्त्यानं आपण ना डायरेक्ट चाललं की आपलं मिरचीचं शेत येईन हे पाहू शकतात। मग आपण ना वदर चढून राहिलं हे ना। तर मग त्यानंतर तुम्ही पाहू शकतात, मग आपले बाया लोक बसेल आहे, म्हणजे मी इकडे आलतो मग आपण मागून आलो, मग पाहू शकतात मग आपलं मिरची आहे ना। तर मिरचीचं म्हणजे आपल्याला ह्यामध्ये आता निंदण कामं करायचे तुम्ही पाहू शकतात। मग त्यानंतर तुम्हाला ह्याचं मी हे पण दाखवतो, म्हणजे हे बॉक्स म्हणजे आपलं होल बॉक्स पडेल आहे ना, ते म्हणजे त्यासाठी आपल्याला औषध बी फवारायचं आहे। पण भावांना पहिल्या अगोदर आपण ना हे पाहू शकता, मग एवढं गवत भरलेलं आहे की लय भरलेलं आहे, तर ते पण तुम्ही पाहू शकतात। ह्यामध्ये मग आपल्याला हे पूर्ण निंदायचं आहे। मग निंदणं झालेलं आहे, मग तुम्ही पाहू शकतात। मग यामध्ये मग त्यानंतर तुम्ही आपलं शेतही पाहू शकतात। मग आपल्याला आता जेवणाचा टाईम झाली, मग जेवण करू तुम्ही पाहू शकतात। मग आपण ना जेवण करायसाठी आपण भात आणि हे पोळ्या म्हणजे तो 2 आपण डब्यामध्ये आणलेलं होतं। मग आपल्याला अजून पुढे दाखवतो मी तुम्हाला हे ना। तर मग त्यानंतर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का। मग तुम्हाला अजून पुढं आहे की नाही ते सगळंच दाखवतो, म्हणजे आपलं शेताबद्दल काय ब्लॉग आणणार आहोत तर सगळंच ब्लॉग आपण ह्या शेताबद्दलच आणणार आहोत। काहून की ते आपल्याला तुम्ही पाहू शकता। मग हे मिरची आहे ना आपले ते कुकडेला आहे, ते सगळे म्हणजे ते सुधरून नाही राहिले, मग त्यासाठी कोणते औषध वापरू ते कमेंटमध्ये सांगा। मग हे आपलं टमाटरचं झाड म्हणजे मधामध्ये होतं, तर मग ते तुम्ही पाहू शकतात। मग त्याला फुल गिला यायला आहे, मग त्यानंतर त्यामधलं जरासं गवत काढून घेतो। मग तण आहे की नाही त्यामधलं ते तण म्हणजे गवत आहे ना ते काढून घेतो। मग त्यामध्ये आपल्याला आता मिरची आहे ना, मिरचीमध्ये बी ते लय आई पडेल आहे ते पण पाहू शकतात। मग त्यामध्ये हे ना तर मग आपल्याला फवारणं कामं बी चालूच आहे भावांना। मग तुम्हाला अजून दाखवतो मी तुम्हाला पुढे काय आहे ते हे ना। तर मग त्यापर्यंत तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट करत राहू का भावांना। मग तुम्ही ते आई गायन ते बसलेले, मग ते आपले बाया लोक बसलेले आहे या ठिकाणी हे ना। तर मग त्यानंतर आपल्याला अजून थोडंसं पुढे जाऊ, मग आपण हे काढू, मग आपण बी बसलं मग त्याच्यामध्ये मग आपल्याला लोकांनी सोडतात। मग त्यानंतर तुम्ही पाहू शकता, मग एवढं कामं करायला लागलं की लय भावांना एवढं दिवस म्हणजे पाऊस बी यासारखं असं वाटून राहिलं, पण आता नाही यायला नाही पाहिजे भावांना। मग आपल्याला आता थोडंसं राहिलेलं आहे, जास्तीत पण नाही राहिलेलं भावांना, पण ते आपल्याला पूर्णपणे ह्यामध्ये आता काढायला लागते आहे ना। तर मग आपल्याला तुम्ही चॅनलमध्ये नवीन असते तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का। मग थोडंफार बी सपोर्ट करत राहा आहे ना भावांनो। मग तुम्ही पाहू शकतात, मग आपण हे निंदण कामं चालू आहे, म्हणजे आपल्याला तण काढायचं कामं चालू आहे ना। तर मग त्यामध्ये आपल्याला ह्यामध्ये मग ते मिरची पाहू शकतात। मग त्यानंतर आपण अजून आता दुसरी पात घेतली रे बा। मग त्यानंतर अजून आपल्याला आता बसलं, मग आपल्याला पण नाही सोडतात, मग लहान लेकरूला नाही सोडत, आपल्याला कशासाठी सोडणार ते, मग ते आपल्याला बी कामामध्ये बसवलेले रे बा। मग ते आता तुम्हाला ते पण दाखवतो मी पुढे कोणाकोणाला निंदा लागते ते पण सांगतो मी। हे पाहू शकता मग आपली मिरची आहे ना। तर मग हे आपलं पूर्ण कामं ओके करायचं आहे ना। तर मग ह्यामध्ये आता आपल्याला फवारणी बी करायचं आहे, पण फवारणीसाठी मी ना व्हिडिओ काय आणलं गेलं नाही भावानं आहे ना। तर मग ते आई पडेल आहे ना, त्यासाठी आपल्याला फवारा बी मारणं चालूच आहे यामध्ये आहे ना। तर मग त्यामध्ये अजून तुम्हाला ते समजलं असतील आहे ना। तर मग आपल्याला हे पाहू शकतात, मग आपल्याला मिरचीलाही टाप झालेला आहे। मग भावानं तुम्ही पाहू शकतात, मग आपल्याला ते लहान लेकरूला सोडलं तर भावांना आपल्याला कसं काय सोडीन ते हे ना ते पाहू शकतात। मग त्यामध्ये तुम्ही आहे ना, तर मग हे पुढे येऊन राहिला, मग त्यांना बी टोपलं दिलं आणि त्यांना गवताने तर पूर्ण जमा करून त्याला फेकायला सांगितलं हे पाहू शकतात आहे ना। तर मग हे गेला, मग हे ना ते लहान लेकरूले पण नाही सोडलं तर मग आपल्याला कशासाठी सोडीन रे ते। मग आपल्याला हे एवढं भिडो लागलं की लय भावांना, मग ते तुम्ही पाहू शकतात। मग थोडं आपण पुढे चालू, मग भावांना आपली मिरची काय तर तसं कमेंटमध्ये सांगता बरं का। मग ते आता कमीत कमी 46 याने 50 दिवस झालेले असते ना। तर मग हे आपले भाव आहे ना। मग त्यानंतर आपल्याला यामध्ये पूर्ण कामं करायचं आहे ना। तर मग त्यामध्ये आपल्याला मग आता मिरचीचं हार्वेस्टिंग बी करायचं आहे भावांना। मग आपल्याला जास्तीने 8 दिवस करणार आहोत। मग हे आपण अजून आता आपण तिसरी पात घेतो भावांना। मग तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा बरं का। मग आता कमीत 2 वाजलेले असतील हे ना। तर मग त्यामध्ये अजून थोडंफार तुम्हाला पुढे दाखवतो आहे ना। तर मग पुढेचा नजारा कसा आहे ते पण सांगतो मी तुम्हाला, हे पाहू शकतात। मग आपल्याला आहे ना, तर मग आपण बसलो, मग सगळ्यात मागं मी साहेब भावांनो। मग ते थोडंफार तुम्ही आपल्याला सपोर्ट करत राहा, कारण की आपल्याला असं शेतीसाठी ब्लॉग आणणार आहोत आपण आहे ना। तर मेहनतीसाठी व्हिडिओ आणणार आहोत। मग ह्या हात बी भरलेला तुम्ही पाहू शकतात। मग त्यामध्ये मग त्यानंतर तुम्हाला आता आपण थोडंफार पुढे जाऊ, मग त्यानंतर तुम्ही पाहू शकता नजारा कसा आहे ना। तर मग कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। मग तुम्हाला अजून पुढे दाखवतो
हे ना. तर मग ह्या आपल्या पैशाचे झाड आहे ना ते तिथपर्यंत आहे. मग भावानं आपल्याला तुम्ही थोडंफार सपोर्ट करत राहा. मग आपली चॅनलमध्ये तुम्ही नवीन असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आहे ना. तर मग हे आपल्याला एवढं दिवस लागते की लय भावानं मग पूर्ण दिवसभरात निंदा लागते. काहून की आता आपल्याला आता चौथी पातामध्ये बसलेलं आहे आपण. मग त्यानंतर आपल्याला चौथी पातं पुरवायचं आहे. मग हे पाहू शकतात गवत किती झालेलं आहे ते पण आपल्याला पूर्ण काढायचं आहे भावांना. मग पाऊस बी चालू आहे पण भावांना आता आपल्याला आरामानं करावं लागते. काहून की ते पाहू शकतात. मग आपलं आता शेवटचं काम येईल आहे ना. मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये तुम्हाला ते पण सांगतो. हे पाहू शकतात. मग ते तिथं आपण टाकी भरलेले होते ते पण आहे. ते औषध आपण ड्रिंचिंग करलेलं आहे ते. मग हे ह्यामध्ये आता आपण नवीन असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का. मग आता आपण बसलो मग हे ना. तर मग हे आपल्या बाया लोक आता म्हणजे सुट्टीचा टाईम झाली म्हणजे ते बाया निघाले. मग आपल्या घरच्या घरी आपण थोडंफार राहिलं आहे ना ते पूर्ण आपण करू आता हे कामं. म्हणजे आपल्याला थोडंफार राहिलेलं आहे भावानं. मग ते आता आम्हीच करू. मग जास्तीने पण 10-15 मिनटं लागते पण ते मजूर लोक बाया ते थांबत थोडी भावानं. तर मग ते चालला जाते लवकरात. मग आपण घरच्या घरीच करतो कामं. मग त्यानंतर तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट करत राहा आहे ना. तर मग ते म्हणजे आपल्याला म्हणजे ते बाया ते निघले पण आता आम्हीच बसलो. मग आम्हाला ते पूर्णपणे करावं लागते आहे ना. तर मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आता पूर्ण कामं करणार आहोत आपण भावांना. मग ते शेवटचं बी आपण पूर्णच काम म्हणजे आपल्याला संपलायचंच आहे. मग आम्ही एका पातामध्ये बसलेलं आहे पूर्ण 4 जण म्हणजे चौघी जण आपण ह्यामध्ये बसलेलं आहे. मग हे आपली मिरचीचं क्वालिटी पाहू शकतात तुम्ही है ना. तर मग आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करत राहा भावांनो. मग आमच्या असंच ब्लॉग आणणार आहोत. म्हणून त्यासाठी आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करत राहा. काहून की ते आपल्याला शेतीबद्दलच असे ब्लॉग आणणार आहोत आपण ना. मग आपल्याला थोडंफार सपोर्ट करत राहा. मग ह्या पाहू शकतात. मग आपली म्हणजे मिरचीचं म्हणजे आपल्याला हे एवढं मोठं गवत झालेलं आहे ना ते पूर्णपणे साफा करायचं आहे. तुम्ही मग मागून आपल्याला आपल्या मागूनच्या नजारा पाहू शकतात मग तुम्ही हे ना. तर मग हे आपली मिरची आहे ना मिरचीचं कामं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे भावानं. मग ह्यामध्ये आता तुम्हाला ते पण सांगतो मी हे ना. तर पुढे आता हे आपलं आहे घर. मग त्यामध्ये आपण आता हे गवत थोडंसं राहिलेलं आहे आणि ते आता आपल्याला पूर्ण निंदायचं आहे ना. तर मग त्यामध्ये आपल्याला ह्यामध्ये आता हे ना. तर मग ह्यात आपल्याला पूर्णपणे झालं आहे. म्हणजे आपल्याला आता जास्ती तर नाही राहिलं भावांना पण थोडंफार राहिलेलं आहे. तर ते पण सांगतो मी तुम्हाला हे ना. तर मग आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करत राहा. काहून की आपल्याला ह्या असंच शेती ब्लॉगसाठी आणणार आहोत. मग आपल्याला शेतीशीच ब्लॉग आणणार आहोत आपण. मग पुढं काय आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. मग तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असते तर व्हिडिओला लाईक करा भावांना. मग तुम्हाला अजून पुढे सांगतो मी. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बरं का. मग तुम्हाला अजून पुढं काय आहे ते पण सांगतो मी. त्यानंतर आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करत राहा. मग हे बघू शकतात आपलं शेतं म्हणजे शेतीमध्ये आपण म्हणजे आपले हे मिरची आहे ना. मिरचीमध्ये म्हणजे तिथं बैल गिली सगळंच बांधलेलं आहे. मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अजून पूर्ण न्यू कामं करावं लागते. काहून की भावानं मग ह्यामध्ये आपल्याला आता आपली झाली मिरचीचं निंदन कामं कंप्लीट. मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पूर्ण कामं झालेलं आहे भावानं. मग त्यानंतर आपल्याला तुम्ही थोडंफार सपोर्ट करून दाखवा बरं का. मग ते अजून तुम्हाला ते पण सांगतो मी हे ना. तर मग ह्यामध्ये आता आपल्याला निंदन कामं कंप्लीट झालेलं आहे. पण भावानं आता आपल्याला तुम्ही पण कंप्लेंट करून दाखवा बरं का. मग आपल्या चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावांनो. मग तुम्हाला पुढं काय आहे ते पण सांगतो मी. पुढच्या ब्लॉग आणणारच आहोत. मग आपल्या शेतीमध्ये काय कामं करायला लागते ते पूर्णपणे कामं सांगणार आहोत. मग तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. मग तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट करत राहा. मग आपण म्हणजे असं शेतीसाठीच ब्लॉग आणणार आहोत आपण. मग तोपर्यंत तुम्ही आपल्याला सपोर्ट करत राहा बरं का. मग तुम्ही आपलं हे म्हणजे आपलं पुढचं मी नजारा दाखवतो मी. मग आपण बी चाललं संध्याकाळची टाईम झाली. मग आपण बी घरी जाऊ. मग त्यानंतर तुम्ही पाहू शकतात. मग नंतर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय भावांना.